नमस्कार. स्वातीच्या स्वयंपाकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आपण रोज नवनवीन नैवेद्याचे प्रकार बनवून गणपती बाप्पाला खाऊ घालत असतो. तर मी असाच एक नवीन पदार्थ बनवलेला आहे मोदकाचा, जो बनवायला खूप सोपा आहे, चवीला खूप मस्त आहे आणि एकदम झटपटही बनतो आणि अप्रतिम लागतो. तर आज मी बाप्पाच्या आवडीचा मोदक बनवलेला आहे, फ्राईड मोदक. याचं स्टफिंग एकदम वेगळं आहे. ते काय आहे ते पुढे पाहाच. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी घेतलेले आहे 1 वाटी हरभऱ्याची डाळ. ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे, 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अगोदर निवडूनही घेतली होती. आता ही धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपण 1 छोटा चमचा तेल घातलेला आहे आणि पाव चमचा हळद घातलेली आहे आणि यामध्ये पाणी घालून याच्यात 3 ते 4 शिट्ट्या करून ही डाळ आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीसाठी डाळ शिजवतो त्याचप्रमाणे ही डाळ मऊसर अशी चांगली शिजवून घ्यायची आहे. आता इकडं मी ही डाळ कुकरला शिजायला ठेवते, तोपर्यंत आपण पारीसाठी कणिक मिळवून घ्यायची आहे. तर इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यासोबतच इथं अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे, ज्यामुळे आपलं मोदक खुसखुशीत बनतील, अजिबात कडक किंवा चिवट होणार नाहीत. चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि इथं 1 चमचा तेल सोडून घेतलेलं आहे यामध्ये, जेणेकरून खुसखुशीत बनतील मोदक. आता हे व्यवस्थित असं पिठामध्ये कोरडे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे. तेल पिठाला चोळून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीनं आणि आता इथे तुम्ही बघू शकता चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे पिठामध्ये तेल. आता या पिठाचा चांगला मुटका बनतोय. आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. अजिबात सैल कणिक मळायची नाही, याची घट्टसर अशी कणिक मळायची आहे, त्यामुळे मोदक खुसखुशीत बनतात. तर थोडं थोडं पाणी घालत मी इथं कणिक चांगली भिजवून घेणार आहे आणि यामध्ये आपण रवा घातल्यामुळे ही कणिक भिजायला थोडासा वेळ लागतो. तर इथं मळताना आपण ही कणिक घट्टसर अशीच मळायची आहे. सैल मळली तर मोदक खुसखुशीत होत नाहीत. तर इथे तुम्ही बघू शकता मी थोडं थोडं पाणी घालून ही कणिक घट्टसर अशी मळून घेतलेली आहे. ही आपण भिजायला ठेवूया, रवा यातला चांगला फुलतो आणि अजून हे छान खुसखुशीत बनतात मोदक. आता इकडं पुरण ही चांगलं शिजलेलं आहे, बघू शकता मस्त अशी डाळ शिजलेली आहे. 1 वाटी मी डाळ घेतलेली होती हरभऱ्याची. आता यामध्ये आपण गूळ घालून घ्यायचा आहे. तर गूळ तुमच्या टेस्टनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. मी इथं पाऊण वाटी गूळ घातलेला आहे. आता हा गूळ यामध्ये चांगला मेल्ट करून घ्यायचा आहे. तर इथं आपल्याला पुरण वाटून घ्यायचं नाही, याच्या डाळिंब्या अशाच छान लागतात मोदकामध्ये. तर इथे गूळ मेल्ट झाला की आपण ही जी डाळ आहे ती थोडीशी क्रश करून घ्यायची आहे. पूर्ण अख्खीही ठेवली तरी चालते, पण थोडीशी क्रश करून घ्यायची आहे, त्यामुळे मऊ आणि मध्ये मध्ये डाळिंब्या छान लागतात त्या डाळीच्या. तर इथे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने फुलपात्राने ही डाळ थोडीशी क्रश करून घेतलेली आहे. आता थोडीशी स्मॅश करून झाली डाळ की आपण ही ओलसर आहे तर ती कोरडी करून घ्यायची आहे. तर इथं चांगली गॅसवरतीच आपल्याला ही कोरडी करून घ्यायची आहे, बघू शकता. तर अशा पद्धतीनं अजून 2-3 मिनिटं मी चांगली मिक्स करून घेतलेली आहे आणि यातील ओलसरपणा काढून घेतलेला आहे. आता इथं आपली डाळ तयार आहे. आता ही आपण थंड होण्यासाठी ठेवायची आहे. त्याच्या अगोदर यामध्ये वेलची पावडर घालून घेणार आहे पाव चमचा आणि थोडंसं जायफळ यामध्ये किसून घालणार आहे, जेणेकरून आपल्या या सारणाची टेस्ट खूप छान येते. तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घालू शकता. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि इथं आपलं हे सारण तयार झालेलं आहे. आता हे सारण आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे याला थंड करून घ्यायचं आहे. तर हे मोदकाचं सारण थंडच वापरायचं आहे आपल्याला. आता सारण ही छान थंड झालेलं आहे. इकडं कणिक ही आपली छान भिजलेली आहे. तर कणकीला थोडंसं तेल लावून मी एकदा मळून घेणार आहे. छान असा रवा भिजलेला आहे, तोही एकदा मळून होईल. तर इथे मी 1-1.5 मिनिट चांगलं मळून घेतलेलं आहे आणि आता याचे छोटे छोटे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत, जेवढा आपल्याला मोदक बनवायचा आहे त्या हिशोबाने. तर इथे मी छोटे छोटे एकदम लिंबापेक्षा सुद्धा छोटे गोळे बनवून घेणार आहे. आता इकडं मी पोळपाट घेतलेला आहे, पीठ घेतलेलं आहे लावण्यासाठी. आता पिठामध्ये गोळा घोळवून घ्यायचा आहे आणि लाटून घ्यायचा आहे. तर हा गोळा लाटताना आपल्याला मध्यभागी थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आणि काठ जरासे पातळ लाटायचे आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं मी व्यवस्थित अशी पारी लाटून घेतलेली आहे. कढाई याच्या बारीक केलेल्या आहेत आणि मध्यभागी थोडंसं जाडसर ठेवलेलं. तर इथं छान अशी पारी लाटून झालेली आहे. आता ती अशा पद्धतीने हातावर घ्यायची आहे आणि आपण जे पुरणाचं सारण बनवलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर इथं मी साधारण 2 चमचे सारण यामध्ये घालून घेतलेलं आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या टेस्टनुसार आणि 3 बोटाच्या साहाय्याने याला अशा पद्धतीने आपण कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. बघू शकता किती मस्त अशा कळ्या येत आहेत.
कणिक ही घट्टच मळायची आहे, जेणेकरून कळ्या एकदम मस्त येतात। तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व पारीला कळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि क्लोज करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने। आता ही तळणीचे मोदक आहेत, त्यामुळे कळ्या बंद करताना याचं वरचं ते काळजीपूर्वक करायचं आहे, जेणेकरून ते तेलामध्ये फुटणार नाही किंवा त्यातील सारण बाहेर येणार नाही। तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी व्यवस्थित असं हे याचा तोंड बंद करून घेतलेला आहे आणि आपला एक मोदक मस्त असा कळीदार तयार झालेला आहे। तर याच पद्धतीने मी दुसराही मोदक बनवून घेणार आहे। सारण यामध्ये भरायचं आहे आणि अंगठ्याच्या आणि दुसऱ्या 2 बोटाच्या मदतीने अशा पद्धतीने आपण कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता किती सहजतेने आपल्याला या कळ्या बनवता येतात। कणिक अशी घट्टसर मळली की कळ्याही सुंदर पडतात आणि बनवायला खूप सोपे आहेत। अजिबात बिघडत नाही, हा मोदक चुकत नाही आणि टेस्टही खूप मस्त लागते। तर कळ्या जेव्हा आपण पाडतो आणि त्यानंतर मोदक जेव्हा बंद करतो त्यावेळेस व्यवस्थित असा बंद करायचा आहे, त्यामुळे तेलामध्ये तो सुटणार नाही आणि त्यामध्ये तेल जाणार नाही। तर इथे बघू शकता अशाच पद्धतीने मस्त असा आपला हा मोदक बनवून तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने मी सर्व मोदक छान असे कळीदार बनवून घेतलेले आहेत। आता हे मोदक आपले तळण्यासाठी तयार झालेले आहेत। तर इकडे गॅसवरती मी तेलही ठेवलेलं आहे। तर एकदम सुंदर सुबक असे हे मोदक बनलेले आहेत। आता आपण फ्राय करून घेऊया। आता गॅसवरती तेल छान गरम झालं की यामध्ये आपण हे मोदक सोडायचे आहेत। तेल खूप जास्त गरम नसावं, कारण आपण हे तळणीचे मोदक करतोय, त्यामुळे आतपर्यंत छान खुसखुशीत तळले पाहिजेत। त्याच्यासाठी तेल हे मध्यम गरम झाल्यानंतर आपण यामध्ये मोदक सोडायचे आहेत आणि गॅसची फ्लेम मीडियम टू लो करत आपल्याला हे मोदक फ्राय करून घ्यायचे आहेत, त्यामुळे हे खुसखुशीत बनतात। तर तळणीचे मोदक बनवताना ही आपल्याला काळजी घ्यायची आहे, एकदम मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला हे मोदक फ्राय करून घ्यायचे आहेत आणि सारखं याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून हे सर्व बाजूनी छान असे फ्राय होतील। याच्या आपण कळ्या पाडलेल्या आहेत तिथं कच्चे राहू शकतात, त्यामुळे त्याला आलटून पलटून चांगले हलवत फ्राय करून घ्यायचे आहेत, ज्यामुळे एकसारखे फ्राय होतील आणि कलरही छान येईल आणि खुसखुशीतही बनतील। तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी याला सारखं मध्ये मध्ये हलवत राहणार आहे आणि छान असे क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे। तर इथं आपली पहिली बॅच छान अशी फ्राय झालेली आहे। याचा कलरही तुम्ही बघू शकता किती मस्त दिसतोय आणि चवीला तर हे खूप छानच लागतात। तर इथं अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक फ्राय करून घ्यायचे आहेत। तळताना याला सारखं अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून याच्या ज्या कळ्या आहेत त्याही छान अशा क्रिस्पी फ्राय होतील। तुम्ही ते बघू शकता किती मस्त असे हे मोदक फ्राय झालेले आहेत आणि चवीला तर खूप मस्त लागतात। तर हे मोदक सर्व करण्यासाठी तयार आहेत। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या घरच्या गणपती बाप्पाला एकदा नैवेद्य दाखवा या मोदकांचा। बनवायला खूप सोपे आहेत, चवीला खूप मस्त लागतात। एकदा तरी तुम्ही नक्की ट्राय केली पाहिजे या पद्धतीने मोदक। तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल बटन दाबायलाही विसरू नका, ज्यामुळे माझ्या नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।